कथेला सुरुवात करण्यापूर्वी नवीन असाल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा. तर चला वळूयात कथेकडे. सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 2 शिवा मराठी कथा. आज आपल्या स्टोरीचे 200 एपिसोड पूर्ण झालेत. तर आज हा एपिसोड तुमच्यासमोर सादर करताना मला खूप आनंद होत आहे. तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल खूप खूप आभारी आहे. तर चला वळूयात कथेकडे. रणवीर आपल्या फॉर्च्युनर गाड्यांचा ताफा तंतन करत आणि लग्नाच्या मंडपातून उडवून नेण्याची उघडपैकी धमकी देऊन निघून गेला. पण त्याच्या जाण्याने बंगल्यात शांतता पसरण्याऐवजी एका भयंकर वादळाची नांदी झाली होती. हॉलमध्ये थरकाप उडाला होता. चैतन्य साहेबांचा चेहरा संतापाने लालबुंद झाला होता. एका शहराचा एसपी असून स्वतःच्याच दारात येऊन एका उद्योजकाने दिलेले हे आव्हान त्याच्या पोलिसी इगोला आणि रॉयल टोळीच्या स्वाभिमानाला झुंबले होते. तुझी ही हिंमत रणवीर सिंह ठाकूर, चैत्रने चिडून म्हणाला. त्याने लगेच तातडीने खिशातून फोन काढला आणि पोलीस ठाण्याच्या इन्स्पेक्टरला फोन लावला. इन्स्पेक्टर, अहिल्यानगरच्या पासिंग असलेल्या 3 काळ्या फॉर्च्युनर गाड्या शहरातून बाहेर पडतायत. रणवीर सिंह ठाकूर गाडीत आहे. शहराच्या सर्व सीमा सील करा. त्याला त्याच्या सोबत असलेल्या गुंडांना तात्काळ उचलून कोठडीत टाका. चैतन्य, अहो थांबा, आबासाहेबांनी ठामपणे सांगितलं. तो पोरांसारखा उतावीळ झालाय म्हणून आपण आपली पद सोडायची नाही. पण शिवमराजे, चिवचे लग्न आपण ठरलेल्याच ठिकाणी होईल. अहिल्यानगरच्या मुलाची सावली आता आपल्या मुलीवर सुद्धा पडता कामा नये. आबासाहेबच बोलत होते, पण शिवमराजे काहीच बोलले नाहीत. त्याचे डोळे आगीसारखे पेटले होते. रणवीरने भर चौकात येऊन त्यांच्या घरात घुसून त्यांच्या शिस्तीलाच आव्हान दिले होते. शिवमदादांच्या मनातील रॉयल अहंकाराची सीमा ओलांडून गेली होती. त्यांनी चैतन्याच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले, चैतन्य, तू पोलीस केस कर किंवा नाकाबंदी कर, पण जर तो या शहरात पुन्हा दिसला ना, तर त्याचा हिशोब मी माझ्या पद्धतीने चुकता करेल. हे सगळं ऐकून चिवच्या पायाखालची जमीनच सरकली. ती रडत रडतच पळत वरच्या मजल्यावर असलेल्या आपल्या बेडरूम मध्ये गेली. अस्मी तिच्या मागे गेली. बेडरूम मध्ये चिव अस्मीच्या गळ्यात पडून खूप खूप रडत होती. वहिनी, अहो रणवीरचा राग खूप वाईट आहे हो, पण तो मनाने खूप चांगला आहे. तो खरंच काहीतरी अघटित करेल. शिवम दादा आणि चैतन्य दादा त्याला मारून टाकतील ग वहिनी, किंवा जेलमध्ये घालवतील. माझं आयुष्य तर संपलं ना वहिनी. वहिनी, आता मी काय करू सांग ना आता. अस्मीने चिवचे सांत्वन केले. तिचे स्वतःचेही मनही खूप कासावीस झाले होते. तिला ठाऊक होते की रणवीरची पद्धत चुकीची होती, पण प्रेम तर त्याचे पण खरे होते ना. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जर चैतन्य आणि शिवम दादाच्या संतापाचा स्फोट झाला तर या संघर्षात चिवचाच बळी जाईल. तिने तरी स्वतःच्या वेळी माघार घेतली होती, पण घरच्यांनी चैतन्याचा स्वभाव पाहून तिला त्याच्या हातात सोपवलं होतं. पण आता वेळ स्वतःच्या बहिणीची होती, तर चैतन्य माघार घेत होता. संध्याकाळ झाली. चैतन्य स्वतः गाड्यांची नाकाबंदी आणि रणवीरचा शोध घेण्यासाठी विशेष ड्युटीवर बाहेर पडला. आबासाहेब आणि आईबाबा चिंतेने आपापल्या खोलीत निघून गेले. अस्मीने रात्रीच्या वेळी गुपचूप चिवचा फोन घेतला आणि रणवीरचा नंबर डायल केला. रणवीरने पहिल्याच रिंगला फोन उचलला. त्याचा आवाज अजूनही रागाने थरथरत होता. तो उचलून म्हणाला, चिव, तू ठीक तर आहेस ना? मी तुला घ्यायला येतोय आत्ताच्या आत्ता. रणवीर तिकडून ओरडत म्हणाला. रणवीर, मी अस्मी बोलते, चैतन्याची बायको. अस्मी हळू पण खंबीर आवाजात म्हणाली. तू जे दुपारी केलंस ना, त्याने परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी अधिक बिघडली आहे. चैतन्य साहेब पूर्ण पोलिसांची ताकद लावून तुला शोधत आहेत आणि शिवम दादा तर तुझ्या रक्ताचे तहानले झाले आहेत. मला कुणाची भीती वाटत नाही अस्मी वहिनी, रणवीर ठामपणे म्हणाला. पण चिवचा विचार कर जरा. अस्मीने त्याला रोखलं. तुझ्या या रागाने तिचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. जर तुला खरंच तिचे प्रेम हवं असेल तर मी सांगतो तसं कर. आज रात्री 12 वाजता बंगल्याच्या मागच्या जुन्या बागेत कुणालाही न सांगता एकटा ये. मी आणि चिव तिथे असूच. शिवमदादांशी समोरासमोर शांततेत बोलण्याची हीच शेवटची संधी आहे. मी दादाला मनवते, तो म्हणाला. थँक्यू सो मच वहिनी. थँक्यू सो मच म्हणून रणवीरने काही क्षण विचार केला आणि म्हणला, ठीक आहे वहिनी, मी एकटा येईल, फक्त चिवसाठी. रात्रीचे 12 वाजले होते. चैतन्य साहेब नाकाबंदीवर गेले होते आणि अख्खा बंगला गाढ झोपला होता. अस्मी चिवला घेऊन हळूच मागच्या जुन्या बागेत आली. काळोखाची दाट सावली पसरली होती. थोड्याच वेळात बागेच्या भिंतीवरून उडी मारून रणवीर आत आला. चिवला पाहताच तो तिच्याकडे धावला. पण तितक्यात थांबले का?
झाडाच्या सावलीतून एक धिप्पाड आकृती बाहेर आली. तो होता शिवम दादा. अस्मीने रणवीरला बोलावलं आहे हे शिवम दादाला आधीच कळवले होते तिनं. ते प्रेम करण्याच्या विरोधात नव्हते, पण ही जी मुलगी मागण्याची पद्धत जी वापरली होती ना त्याने, त्याचाच राग आला होता त्यांना. रणवीरला बागेत पाहताच शिवम दादाचा उरला सुरला संयम पार सुटला. दुपारी घरात येऊन दिलेल्या धमकीचा आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याचे डोळे आगीसारखे पेटले होते. ते थेट रणवीरच्या अंगावरच धावून गेले. याला आज धडा शिकवावाच लागेल. याला काय वाटतं हा अहिल्यानगरचा कापड मिल मालक आहे म्हणजे आमच्या दारात येऊन धमकी देईल. मी या लग्नाला कधीच मेलं तरी होकार देणार नाही. शिवमदादांनी रणवीरवर हात उचलण्याला पुढे पाऊल टाकलं आणि याचबरोबर याच वळणावर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अस्मीने तिचे ते ऐतिहासिक पाऊल आणि टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घ्यावा की काय असा मनोमन विचार करतच होती. रात्रीची वेळ. बंगल्याच्या मागच्या जुन्या बागेत काळोखाची दाट सावली पसरली होती. चैतन्य साहेब विशेष नाकाबंदीच्या ड्युटीसाठी पोलीस ठाण्यात गेले होते, तर आई बाबा बेडरूममध्ये गाढ झोपले होते. बागेत मात्र वातावरण एका भयंकर संघर्षाची ठिणगी उडाली होती. झाडांच्या आडोशात शिवमदादाचा रागाने थरथरणारा चेहरा, खाली मान घालून उभा असलेला रणवीर आणि भीतीने अस्मीच्या मागे लपणारी चिव. शिवमदादाचा ताठरपणा आणि रॉयल अहंकार सीमा ओलांडून गेला होता. रणवीरने दुपारी बंगल्यावर येऊन दिलेली धमकी शिवमदादाच्या काळजाला टोचत होती. ते रणवीरच्या अंगावर धावून गेले. बाजूला हो अस्मी, शिवमदादाने ढापरलं. त्याचा आवाज दाटलेला आणि अत्यंत रागीट होता. याला आज धडा शिकवलाच पाहिजे. याला वाटतंय की अहिल्यानगरचा कापड मिल मालक आहे म्हणजे आमच्या दारात येऊन धमकी देईल. मी या लग्नाला मेलं तरी होकार देणार नाही. हा विषय इथेच संपला. आता याची बारी. रणवीरवर हात उचलायला पुढे सरसावला होता शिवम. त्या क्षणी अस्मीला कळून चुकलं होतं की जर आज दादाचा संताप शांत झाला नाही तर चैतन्य साहेब आल्यावर मोठी पोलीस केस होईल. रणवीर आणि दादा आमने-सामने येतील आणि चिवचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त होईल. अस्मीने क्षणाचाही विचार न करता एक अतिशय टोकाचं पाऊल उचललं. तिने पुढे होऊन शिवम दादाचा उगारलेला कडक हात दोन्ही हातांनी घट्ट पकडला आणि तो हात थेट स्वतःच्या पोटावर, तिच्याच पोटावर ठेवला. बागेत एका क्षणात स्मशान शांतता पसरली. शिवमदादाचा हात हवेतच थिजला. त्याच्या हाताला अश्मीच्या पोटातील त्या कोमल जीवाचा स्पर्श जाणवला आणि शिवम तर आता द्विधा मनस्थितीत अडकला होता. अस्मी डोळ्यातून घळाघळा अश्रू आणत असताना अत्यंत खंबीर आणि आर्त स्वरात म्हणाले, दादा, मी तुझी सख्खी बहीण आहे ना? सांग ना. माझ्या सुखासाठी तू जगाशी भांडू शकतोस ना? मग आज ऐक, जर तू चिव आणि रणवीरच्या प्रेमाचा स्वीकार केला नाहीस तर तुझ्या या अस्मीची आणि तुझ्या हाताखाली वाढणाऱ्या या निष्पाप जीवाची शपथ आहे तुला. अस्मी, अगं हे काय? शिवमदादाच्या तोंडून एक थरथरती कातर हाक बाहेर पडली. नाही दादा, मी मागे हटणार नाही. अस्मी रडत हुंदके देत ओरडली. दादा, मला वचन दे. तू चिव आणि रणवीरच्या लग्नाला होकार देणार की नाही? जर तू आज यांना नाकारलंस तर समजून जा की तुझी बहीण आजपासून तुझ्यासाठी मेली. मी या पोटातील बाळाला तोंड दाखवायच्या लायकीची राहणार नाही. कारण मी प्रिया वहिनीसारखी अजिबात नाही रे धाडसी. पण आज हेच करू शकते. तुझ्या मेहुण्याची बहीण माझी पण एक नात्याने झालेल्या बहिणीचा संसार वाचवू शकले नाही. शिवमदादाच्या पायाखालची आता जमीनच पार सरकली होती. ज्या बहिणीवर त्यांनी प्राणापलीकडे प्रेम केले होते, जिच्या बाळाच्या बातमीने कालच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते, तीच अस्मी आज स्वतःची आणि तिच्या पोटातील निष्पाप बाळाची शपथ देऊन त्यांच्यासमोर उभी होती. शिवम दादाचा तो खंबीर पोलादी अवतार अस्मीच्या या अतिशय भयंकर ब्लॅकमेलिंग समोर पार कोलमडून पडला. त्यांचे डोळे पाण्याने भरून आले. ते स्तब्ध उभे राहिले. त्यांचा संपूर्ण देह एका अनामिक वेदनेने थरथरत होता. अस्मी, अगं हे काय करून बसलीस तू? शिवमदादाचा आवाज आता पूर्णपणे फुटला. तू तू माझ्याकडून कसली किंमत मागतेस बाळा? माझ्याच बहिणीची आणि बाळाची शपथ घालून मला पार हरवलंस तू. अस्मीने रडत मान हलवली. दादा, मी तुला हरवत नाहीये रे. मी तुझ्या रागावर प्रेमाची मात करते. रणवीर वाईट मुलगा नाहीये रे. फक्त त्याचा वाईट राग आहे. आणि राग होता. त्याला एक संधी देऊन तर बघ ना दादा. शिवमदादांनी एक दीर्घ भयंकर श्वास घेतला. त्यांनी डोळे घट्ट मिटले. काही क्षणांच्या शांततेनंतर त्यांनी डोळे उघडले.
त्यांनी रणवीरकडे पाहिलं. रणवीर अजूनही हात जोडून नम्रपणे खाली मान घालून उभा होता. शिवम दादा पावले टाकत रणवीर जवळ गेले. त्यांनी रणवीरच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला थेट वर उठवलं. शिवम दादा अत्यंत भावूक आणि गंभीर आवाजात म्हणाले, अहिल्यानगरच्या रणवीर सिंह ठाकूर, तू खूप नशीबवान आहेस. तुला ही रॉयल टोळीची मुलगी सहज मिळाली नाहीये. माझ्या या गरोदर बहिणीने स्वतःची आणि तिच्या बाळाची शपथ घालून तुला हे दान मागून घेतले. रणवीरचे डोळे अश्रूंनी भरले होते. तो शिवम दादाच्या पायात पडायला झुकला, पण शिवमदादाने त्याला घट्ट छातीशी धरलं. शिवमदादा हळूच रणवीरच्या कानात म्हणाला, लक्षात ठेव रणवीर, जर भविष्यात माझ्या चिऊच्या डोळ्यात एक जरी अश्रू आला ना, तर ही अस्मीमध्ये आली तरी मी तुला सोडणार नाही. तिला राणीसारखं ठेवायचं. शब्द देतोस? रणवीर रडतच आणि हसतच म्हणाला, शिवमदादा, मी माझ्या प्राणाचा घोट देईल, पण चिऊला कधीही दुःख होऊ देणार नाही. हा रणवीर सिंह ठाकूरचा शब्द आहे. चिवने धावत जाऊन अस्मीला गच्च मिठी मारली आणि म्हणाली, थँक्यू, थँक्यू अस्मी वहिनी, थँक्यू सो मच. याची खबर कुणालाच नव्हती, अगदी चैतन्याला सुद्धा नाही. शिवमदादांनी रणवीरला गपचूप मागच्या दाराने सुरक्षित बाहेर पाठवून दिलं. परंतु आता सर्वांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला होता. एसपी चैतन्य साहेब आणि घरचे आई बाबा. चैतन्य साहेब रणवीर विरुद्ध पेटून उठले होते. त्यांना जर कळलं की बागेत असा प्रकार घडलाय आणि अस्मीच्या शपथेमुळे शिवमदादांनी होकार दिलाय, तर एसपी साहेबांचा पोलिसी इगो दुखावला गेला असता आणि ते हे सहजासहजी स्वीकारू शकलेच नसते. शिवमदादांनी अस्मी आणि चिवकडे पाहिलं आणि ठामपणे म्हणाले, हे ऐका दोघी, बागेत काय घडलंय, अस्मीने मला कसली शपथ घातली आणि मी रणवीरला कसा होकार दिला याची खबर घरातील कोणालाही, अगदी चैतन्याला सुद्धा लागता कामा नये. हे गुपित फक्त आपल्या तिघातच गाडलेलं राहिलं पाहिजे. चिऊ आणि अस्मीने मान हलवून संमती दिली. शिवमदादा मिश्किलपणे हसत म्हणाला, आता चैतन्याला कसं वळवायचं हे माझ्यावर सोडा. मी सकाळी चैतन्याशी असा खेळ खेळेन की तो स्वतःच या लग्नाला तयार होईल आणि त्याला वाटेल की हा निर्णय त्याचाच आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी चैतन्य साहेब नाकाबंदीवरून घरी परतले. त्याच्या चेहऱ्यावर रणवीरला पकडण्याचा अजूनही राग दिसत होता. हॉलमध्ये बाबा आई बसलेच होते. शिवमदादाही तेवढ्यात आलाच आणि अतिशय शांतपणे चैतन्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, चैतन्य शांत हो. मी रात्री नगरच्या काही वरिष्ठ लोकांशी आणि आपल्या ओळखीच्या पोलीस अधिकाऱ्यांशी रणवीरबद्दल चौकशी केली. चैतन्यने दचकून पाहिलं. काय चौकशी केली दादा? तो गुंड आहे. शिवमदादा गांभीर्याने नाही म्हणाले, नाही चैतन्य, तो गुंड नाहीये. अहिल्यानगरमध्ये त्याची कापड मिल आहे. शेकडो लोकांना तो रोजगार देतो. चैतन्यने चहाचा कप खाली ठेवला आणि दचकून विचारलं, अजून काय चौकशी केली दादा? तो काल दारात येऊन धमकी देऊन जाणारा गुंड आहे. नाही चैतन्य, शिवमदादा गांभीर्याने आणि पटवून देण्याच्या सुरात म्हणाले, तो गुंड नाही. अहिल्यानगरमध्ये त्याची भव्य कापड मिल आहे. शेकडो लोकांना तो रोजगार देतो. मानाचं घराणं आहे त्याचं. त्याचा स्वभाव जरा तापट आणि ताठर आहे. काल तो प्रेमाच्या आणि भीतीच्या रागाच्या भरात आपल्या घरात आला होता, पण माणूस म्हणून तो सोन्यासारखा कडक आणि दिलदार आहे. चिऊ त्याच्यावर जीवापाड प्रेम करते. जर आपण चिऊचं लग्न दुसऱ्या कोणाशी जबरदस्तीने लावलं तर आपली बहीण आयुष्यात कधीही खुश राहणार नाही रे. चैतन्य साहेबांचा कडक पोलीस इगो दुखावला गेला होता. ते ताडकन उठले आणि म्हणाले, दादा, तुम्ही त्याचं समर्थन करताय. त्याने काल माझ्या कुटुंबाला धमकी दिलीये. अरे पण राग आणि अहंकार बाजूला ठेवून एका भावाच्या नजरेने बघ ना चैतन्य. शिवमदादांनी संयमाने म्हटलं, तू एक काम कर, आज मी त्याला शहरातल्या एका शांत हॉटेलमध्ये भेटायला बोलवतो. तो स्वतः तुझ्यासमोर हात जोडून माफी मागायला तयार आहे. तू एक पोलीस ऑफिसर म्हणून नाही, तर चिवचा मोठा भाऊ म्हणून त्याला एकदा, फक्त एकदा प्रत्यक्ष भेट, त्याची पारख कर. जर तुला तो खरंच अयोग्य वाटला तर मी स्वतः तुझा निर्णय मान्य करेल. पण एका भेटीची संधी तरी दे त्याला. अस्मी आणि चिव पडद्यामागून धडधडत्या छातीने हे सगळं पाहत होत्या. शिवमदादाने टाकलेला हा मास्टर स्ट्रोक काम करून गेला. चैतन्य साहेबांनी थोडा विचार केला आणि एका अटीवर हॉटेलमध्ये भेटायला जाण्यास होकार दिला. हॉटेलमधील त्या शांत वातावरणात चैतन्य साहेबांचा कडक शिस्तबद्ध चेहरा अधिकच गंभीर झाला होता. रणवीरने अत्यंत नम्रपणे हात जोडून माफी मागितली.
माफ करा SP साहेब, मी काल खूप चुकलो होतो. तो म्हणाला. प्रेमाच्या आणि चिवला गमावण्याच्या भीतीने माझा संयम सुटला होता. पण माझा हेतू चुकीचा नव्हता हो. मी चिववर प्राणापेक्षा जास्त प्रेम करतो. तुम्ही माझी हवी ती परीक्षा घ्या, पण मला चिवचा हात द्या. रणवीरच्या या शब्दांवर शिवम दादांनी हळूच मान हलवून चैतन्याला होकार देण्याचा इशारा केला. काल बागेत अस्मीने घातलेल्या शब्दामुळे शिवम दादाचं मन रणवीरसाठी तयार झालं होतं. पण चैतन्य साहेब हे शेवटी एक कडक पोलीस ऑफिसर होते. त्यांनी टेबलवरचा पाण्याचा ग्लास बाजूला सरकवला. त्याच्या चेहऱ्यावर रणवीरच्या नम्रपणाचा किंवा शिवमच्या दादांच्या इशाऱ्यांचा एक टक्काही परिणाम झाला नव्हता. चैतन्य अत्यंत थंड आणि कठोर आवाजात म्हणला, रणवीरजी, माफी मागितल्याने काल तुम्ही माझ्या घरात घुसून दिलेली धमकी आणि केलेला तमाशा पुसला जात नाही हो. पोलीस अधिकारी म्हणून मला माणसांची पारख आहे. आज तुम्ही प्रेमापोटी नम्र झाला आहात, पण उद्या तुमचा हाच ताठर स्वभाव माझ्या बहिणीला त्रास देऊ शकतो. चिवचं लग्न मी ठरलेल्या सुसंस्कृत आणि योग्य ठिकाणीच होणार. हा माझा अंतिम निर्णय आहे. हे ऐकताच रणवीरच्या पायाखालची जमीनच घसरली. शिवमदादांनी लगेच पुढे होऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. अरे चैतन्य, ऐक तर खरं. मुलगा चांगला आहे. चूक झाली त्याच्याकडून, पण नाही दादा. चैतन्य साहेबांनी हात दाखवून शिवमदादांना मध्येच थांबवलं. चैतन्य गंभीरपणे म्हणाला, दादा, बाकी कोणत्याही गोष्टीत मी तुमचा शब्द कधीच खाली पडू देणार नाही. पण चिऊ ही माझी सख्खी लहान बहीण आहे. तिचा भाऊ म्हणून तिच्या सुरक्षित आणि शांत भविष्याची जबाबदारी माझी आहे. तो पुण्याचा मुलगा आदित्य अतिशय नम्र आणि संस्कारी आहे. चिऊचं भलं कशात आहे हे मला चांगलंच ठाऊक आहे. या विषयात तुम्ही मला फोर्स करू नका प्लीज. चैतन्याचे हे कडक शब्द ऐकून शिवमराजे पूर्णपणे शांत झाला होता. शेवटी चैतन्य हा त्याचा मेहुणा होता. त्याच्या सख्ख्या बहिणीचा अस्मीचा नवरा होता आणि चिऊ ही चैतन्याची सख्खी बहीण होती. एका भावाने आपल्या बहिणीच्या भविष्यासाठी घेतलेल्या ठाम निर्णयावर शिवम तरी पुढे काय बोलणार ना. अस्मीच्या शब्दामुळे शिवमचं मन जरी रणवीरच्या बाजूने झुकलं असलं तरी चैतन्याच्या या नकारापुढे आणि भावाच्या हक्कापुढे शिवमचे हात पूर्णपणे बांधले गेले होते. शिवमराजे दुःखी नजरेने रणवीरकडे पाहिलं. आता फक्त एक असह्य श्वास सोडला. रणवीर डोळ्यात अथांग वेदना घेऊन तिथून उठला आणि मान खाली घालून निघून गेला. घरी आल्यावर चैतन्य साहेबांनी क्षणाचाही विलंब न करता थेट लग्नाची तारीखच नक्की करून टाकली. येत्या 15 दिवसातच चिऊ आणि आदित्यचं लग्न पार पडेल. चैतन्य साहेबांचा हा निर्णय ऐकून संपूर्ण बंगल्यात लग्नाची प्रचंड गडबड आणि धांदल सुरू झाली. बंगल्याला रोषणाई केली जाऊ लागली. लग्नाचे कपडे, दागिने आणि हॉल बुकिंग पळापळ सुरू झाली. आई आणि बाबा अत्यंत खुश होते की चिऊचं लग्न एवढ्या चांगल्या आणि श्रीमंत घरात होते. पण या सगळ्या गडबडीत अस्मी, चिऊ आणि शिवमदादा या तिघांचे चेहरे मात्र चिंतेने काळे पडले होते. चिऊ आपल्या बेडरूममध्ये शांतपणे बसून साडी आणि दागिन्यांची निवड करत होती. पण तिचे डोळे अश्रूंनी सतत भरून येत होते. तिच्यासाठी हे लग्न म्हणजे तिच्या प्रेमाची अंत्ययात्रा असल्यासारखं वाटत होतं. अस्मी चिऊच्या शेजारी बसून तिच्या पाठीवरून हात फिरवत होती. अस्मी शिवमदादांनी रूममध्ये प्रवेश करत हळूच हाक मारली. अस्मीने दादाकडे पाहिलं. शिवमदादाच्या चेहऱ्यावर एक मोठ्या भावाची असह्यता स्पष्ट दिसत होती. शिवमराजे कातर स्वरात म्हणाले, अस्मी, मला माफ कर ग बाळा. तू तुझी आणि बाळाची शपथ घालून माझ्याकडून शब्द घेतला होतास. मी रणवीरला मनापासून स्वीकारलंही होतं. पण पण चैतन्याच्या त्या ठाम नकारापुढे मी काहीच बोलू शकलो नाही. शेवटी तो चिऊचा सख्खा भाऊ आहे ना, आणि चिऊच्या सुखाचा निर्णय घेण्याचा हक्क त्याचा आहे. मी मेहुणा म्हणून त्याच्या हक्कावर वर कसा गदा आणू ग? अस्मी डोळे पुसत म्हणाले, नाही दादा, तुझी यात काहीच चुकी नाहीये. तुम्ही तुझ्या परीने प्रयत्न केला. चैतन्याला सत्य माहीतच नाही की चिऊचं मन कुठे अडकले. पण आता लग्नाची तारीख ठरली आहे आणि फक्त काहीच दिवस उरलेत रे. वहिनी आणि दादा, चिऊ अचानक रडत उद्गारली. चैतन्य दादा माझ्यावर खूप प्रेम करतो ग, म्हणून तो हे सगळं करतोय. माझ्या आनंदासाठी मी माझं प्रेम कुर्बान करायला तयार आहे त्याच्या आनंदासाठी. पण प्लीज तुम्ही आता चैतन्य दादाशी काहीच बोलू नका. मी हसत हसत हे सगळं स्वीकारते आता, असं म्हणत तिने तिचे अश्रू पुसले.
पण तिघांनाही ठाऊक होतं की अहिल्यानगरचा तो कडक कापड मिल मालक रणवीर सिंह ठाकूर एवढ्या सहजासहजी आपलं प्रेम दुसऱ्याचं होऊ देणारच नव्हता. लग्नाची मांडव परत सुरू झाली होती. सगळीकडे आनंदी आनंद होता. सगळी रॉयल टोळी लग्नाची कामे पाहत होती. पोलीस घराण्यातील लग्न होतं दोन्ही बाजूनी, मग पोलीस बंदोबस्त पण होताच. अक्षतांचे पाकिट वाटले जात होते. पण या शांततेमागे एक खूप मोठं वादळ शमत होतं, जे थेट लग्नाच्या मंडपात फुटणार होतं. अस्मीने पुन्हा एकदा चैतन्याला बाजूला घेऊन म्हणाली, अहो, तुम्ही एकदा पण तिच्या सुखाचा आनंदाचा विचार करणार नाही का? तिच्या प्रेमाचा विचार करणार नाही का? तर तो म्हणाला, नाही, जो गर्विष्ठ असतो त्याला प्रेम करण्याचा अधिकारच नाही. तर ती म्हणाली, हो का? विसरलात वाटतं, आपलं पण लव्ह मॅरेजच आहे आणि ते पण माझ्या प्रिया बहिणीमुळे शक्य झालं आहे. पण तुम्ही तर माझ्या दादांसारखं समजून पण घेणार नाहीत का? तर चैतन्य म्हणाला, नो, आय डोंट केअर. मला फक्त माझ्या बहिणीला तिथेच त्या सुसंस्कृत घरात द्यायची आहे. आणि अस्मी म्हणाले, ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही केलं, पण मला जे आता योग्य वाटेल ते मी करणार. आय डोंट केअर. तर कमेंटमध्ये आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगायचं आहे. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, बनवून ठेवलाय, अपलोड करेलच. पण मला काय वाटतं, उद्याचा भाग जास्त इंटरेस्टिंग ठरणार आहे. बघायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.